राज्यात बाजार समितीत कांद्याची चांगली आवक झाली। लाल कांद्याला भुसावळ इथे सरासरी 3,500 रुपयांचा, तर पुणे बाजारात आवक झालेल्या लोकल कांद्याला सरासरी 2,500 रुपये दर मिळाला। राज्यात बाजार समितीत सोयाबीनची अवघे 34 क्विंटल इतकी आवक झाली। सोयाबीनला 3,775 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। उष्णतेच्या तीव्रतेने आता लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे। राज्यामध्ये काल लिंबाची 453 क्विंटल आवक झाली। पुणे बाजार समितीत लिंबाला सरासरी 2,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। मार्केट यार्डातील फळ बाजारात लिंबू आणि मोसंबीच्या दरात वाढ झाली। उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली। तसंच बहुतांश फळभाज्या पालेभाज्या यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली। वाशिममध्ये चियाच्या खरेदीला 11 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली। पहिल्या दिवशी चियाच्या पिकाला तब्बल 23,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। मात्र अवघ्या 5 दिवसात हा दर 11,000 घसरून 12,000 रुपयांवरती आलाय। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील बारड इथे एका तरुण शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीची बाग फुलवली। नांदेड भोकर रस्त्यावरती स्टॉल लावून हा तरुण 400 रुपये प्रति किलोनं स्ट्रॉबेरीची विक्री करतोय। अमरावतीमध्ये कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं। यात स्टार फ्रूट 300च्या वर केळीचे घड ठेवण्यात आले। दरम्यान फुटबॉलपेक्षाही मोठ्या आकाराच्या पानकोबी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले। तर पिकं आणि यांत्रिकी साहित्य पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। रत्नागिरीच्या खेडमधील जामगे अंबाई सप्पाळवाडी परिसरात भीषण वणवा लागला। या वणव्यात दोन्ही गावातील शेकडो एकर परिसरातील आंबा आणि काजूची बाग जळून खाक झाली। नांदेडच्या भिलवडी तालुक्यातील थडीसावळी इथे 4.5 एकरातील साठवून ठेवलेला हरभरा अज्ञातानं जाळून टाकला। काही मिनिटातच हरभऱ्याची राख झाली। या विरोधात शेतकऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे। जालन्याच्या हनुमंतखेडा इथे शॉर्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागून 40 एकरावरचा ऊस जळून खाक झाला। आगीमुळे शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। राहुरी तालुक्यातील मानोरी गावात बिबट्यानं भर दिवसा धुमाकूळ घातला। शेतामध्ये चारा कापण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावरती बिबट्यानं प्राणघातक हल्ला केला। त्यामुळे बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली। मनमाडच्या वेशीपर्यंत बिबट्याचा शिरकाव झाला असून शहरापासून जवळच नागापूरच्या नदीलगत 2 बिबटे फिरत असल्याचं आढळलं। बिबट्याच्या मुक्त संचारामुळे मनमाडसह नागापूरच्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। मावळच्या कामशेतमध्ये महिलांसाठी सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे महिलांची कुचंबणा होतीये। 2012 साली बांधलेली शौचालय सुरू करण्याची मागणी इथल्या महिलांनी केली। शौचालयाला जाण्यासाठी महिलांना रेल्वे स्टेशन किंवा पेट्रोल पंपावरती जावं लागतंय। वाशिममध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली। 80 रुपये किलोनं विकले जाणारे टोमॅटो आता किरकोळ बाजारात अवघ्या 10 रुपयांनी विकले जात आहेत। त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं कठीण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। मुंबईमध्ये कोळशावर चालणाऱ्या भट्ट्यांमुळे प्रदूषण होत असल्यामुळे लवकरच कोळशावरती चालणाऱ्या तंदूर चिकन आणि रोटीच्या भट्टीवरती बंदी घालण्यात येणार आहे। या भट्ट्यांसाठी यापुढे इलेक्ट्रिक आणि पीएनजीवरती चालणाऱ्या शेगड्यांचा वापर करावा लागणार आहे। आरोग्य विभागानं राज्यातील कोणत्याही पानबीडी दुकानात सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी घातली आहे। मात्र आरोग्य विभागाच्या या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही। आरोग्य विभागानं महापालिका, पोलीस तसंच जिल्हाधिकारी स्तरावरती पाठपुरावा केला खरा, पण यातील कोणत्याच यंत्रणेची साथ मिळाली नाही असं आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या पडताळणी सुरू आहे। याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील निकषांवरती बोट ठेवलं जात आहे। पुढील टप्प्यात प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना आणि उद्योगांची सुद्धा पडताळणी होणार आहे। माझं पसंतीचं सिडकोचं घर या गृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे। शनिवारी 26,000 घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती। या सोडतीचे संदेश प्रत्येक अर्जदाराला त्याच्या मोबाईलवरती पाठवले होते। मात्र शनिवारी मध्यरात्री सिडकोनं सर्व अर्जदारांना ऑनलाईन मेसेज पाठवून सोडतीची तारीख पुढे ढकलल्याची माहिती दिली। आरआरबी मिनिस्टेरियल आणि आयसोलेटेड भरती 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी आहे। रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी शेवटची संधी आहे। जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात ते संबंधित आरआरबीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन थेट लिंकद्वारे अर्ज करू शकतात। कुंभमेळ्यासाठी प्रयागराज इथे जाणाऱ्या भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास होण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत। यासाठी मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत आणि ही गाडी रत्नागिरी, चिपळूण आणि रोहा स्थानकामार्गे रवाना होणार आहे। राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर 17 ते 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा होणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या सोहळ्याचं उद्घाटन होईल।
एसटीची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली असून सुमारे 3,500 कोटी रुपयांची देणी थकली आहे. प्रशासनानं 3 आठवड्यांपूर्वी 14.95% दरवाढ करूनही उत्पन्नात दररोज केवळ 2 कोटी रुपयांची वाढ झाली असून प्रवासी गळतीला सुरुवात झाली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वक्तशीरपणामध्ये सुधारणा झाली आहे. एप्रिल 2024 पासून फेब्रुवारी 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या एकूण वक्तशीरपणात 5% वाढ झाली. 82% तो 87% आलाय. स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आज नागपुरात सकाळी 11 ते रात्री 11 या काळात पाणीपुरवठा खंडित असणार आहे. 12 तासांच्या शटडाऊनच्या कालावधीत डेप्टी सिग्नल इथे स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जलवाहिनीच्या आंतरजोडणीचं काम केलं जाणार आहे. धारावीकरांचा पुनर्विकास धारावीतच झाला पाहिजे यासाठी आज संध्याकाळी धारावी बचाव आंदोलनाच्या वतीनं भव्य जाहीर सभा घेण्यात येणार आहे. यावेळी शिवसेना नेते खासदार अनिल देसाई उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. दिल्ली इथे होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पुणे आणि दिल्लीतील सफदरजंग दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. संमेलनासाठी पुण्यातून जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाडी धावणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं. माघी गणेशोत्सवातील पीओपी मूर्तीच्या विसर्जनाला बंदी असल्यामुळे काही मोठ्या मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही. या पार्श्वभूमीवर आगामी भाद्रपदमधील गणेशोत्सवाचा विचार करून निर्णय घेत विसर्जनाचा तिढा सोडवावा अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं सरकारकडे केली आहे. कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदा बांधकाम प्रकरण गाजत असतानाच ठाणे अंबरनाथ कल्याण तालुक्यात शासकीय भूखंडावरती 896 बेकायदा बांधकामं उभी राहिल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. यात कल्याण तालुक्यात 327 तर अंबरनाथमधील 550 बांधकामांचा समावेश आहे. त्यानंतर एक सविस्तर बातमी. आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या वक्तव्यावरती आता सारवासारव केली आहे. पक्षातील गद्दारांना काय शिक्षा करणार असा प्रश्न जाधवांनी उपस्थित केला होता. त्यावरनं चांगलाच गदारोळ झाल्यानंतर पदासाठी कधीही स्टंटबाजी केली नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय. तर दुसरीकडे शिवसेनेनं भास्कर जाधवांचं भविष्यात काय होईल याचा अंदाज वर्तवलाय. गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही. कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही. आमदार भास्कर जाधव यांनी अशा प्रकारे यू टर्न घेतला. मात्र हा यू टर्न घेण्याआधी शनिवारी भास्कर जाधवांनी गद्दारीच्या मुद्द्यावर नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आता पाहूया. नेते आणि काही पदाधिकारी आपल्याच माणसाच्या विरोधात काम करतात. आपण काय म्हणतो, पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो. अरे तो सोडून गेला पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार. माझ्या दृष्टीनं पक्षात राहून जे हे उद्योग करतात ते सगळ्यात मोठे गद्दार. आमदार भास्कर जाधवांनी 24 तासांच्या आत अशा प्रकारे घुमजाव केलं. कुठल्याही पदासाठी मी नाटक केलं नाही, नौटंकीपणा आणि नाटकीपणा कधी केला नाही, तसंच पदासाठी स्टंटबाजी केली नाही असं वक्तव्य जाधवांनी केलं. आज राजकारणाची स्थिती अशी आहे, कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडे आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही. याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा. भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या बातम्या आणि चर्चा चुकीच्या असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकात लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत. भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत. हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो. आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी. तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला. भास्कर जाधव यांनी त्यांच्या पक्षातील गद्दार नेत्यांवर तोफ टाकल्याचा शिवसेनेच्या नेत्यांना आनंद झाला नसता तरच नवल. जाधवांच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेकडून आगामी काळात काय घडू शकतं याची भविष्यवाणी करण्यात आली. तर वेगळं ऑपरेशन टायगर अनाऊन्स करायची गरज नाहीये. ऑलरेडी आपण पाहिलं कोकणामध्ये सगळेच आता माननीय शिंदे साहेबांकडे आलेत आणि लवकरच भास्कर जाधव ते सुद्धा येतील.
पक्षातील गद्दारांवर भास्कर जाधवांनी भाष्य केल्यानंतर नेमका तो नेता कोण अशी चर्चा सुरू झाली होती. अनेक नेत्यांच्या नावावर अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र आता जाधवांनीच यू-टर्न घेतल्यानं त्या सर्व राजकीय चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी पाटण विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मरळी इथे जनता दरबार घेतला. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. सांगलीच्या मिरजेत ख्वाजा मिरासाब दर्ग्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी भेट दिली. यावेळी मुश्रीफांच्या हस्ते दर्ग्यावरती चादर आणि गलेफ अर्पण करण्यात आली. या दर्ग्याचा 650वा उरूस साजरा झाला. या पार्श्वभूमीवर मुश्रीफांनी इथे भेट दिली. देवगड हापूस आंब्याचं एकूण उत्पादन गतवर्षीपेक्षा फारच कमी असल्याचं बोललं जात आहे. सध्या आलेल्या आंबा कलमांच्या मोहरावरतीच एकूण उत्पादन असणार आहे. मात्र हे चित्र मार्च महिन्याच्या पंधरवड्यात स्पष्ट होईल.